आज आपण पाहणार आहोत झटपट होणारी मुगाच्या डाळीची खिचडी। ही खिचडी तुम्ही 1 वर्षाच्या बाळापासून ते मोठ्यांपर्यंत कोणालाही देऊ शकता। मस्त गावरान तुपाबरोबर सर्व करायची किंवा लोणच्याबरोबर खायची, खूप छान लागते। ही खिचडी थोडीशी आसट बनवायची, याची टेस्ट अजूनच छान लागते। तर पहा मस्त तूप टाकलेलं आहे। चला मग या सर्व करायला आणि आता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी आसट खिचडी बनवण्यासाठी वाडा कोलम तांदूळ घेतलेले आहे। ह्याऐवजी तुम्ही बासमती कणी, इंद्रायणी कणी किंवा इंद्रायणी तांदळाचा वापर करू शकता। तुम्हाला जर मोकळी सुटसुटीत खिचडी हवी असेल तर तुम्ही इथे बासमती तांदळाचा वापर करू शकता। इथे मी तांदूळ 1 वाटी घेतलेले आहे, त्याच वाटीने पाव वाटी इथे मी घेते सालीची मूग डाळ। ह्याऐवजी तुम्ही रेग्युलर मूग डाळ वापरली तरी चालेल, पण या सालीच्या डाळीची खिचडीमध्ये खूप छान टेस्ट लागते, त्यामुळे दरवेळेस मी हीच डाळ वापरते। पहिले आपण हे छान धुवून घेणार आहोत तांदूळ आणि डाळ। एका पाण्याने इथे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता ह्यातील जे पाणी आहे ते काढून टाकूया। तर पहा इथे मी पाणी काढून घेतलेले आहे। आता आपल्याला लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत। 6-7 इथे मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे। आता बलुट्याच्या साहाय्याने हे मी ठेचून घेत आहे। तर असे ठेचून लसूण घातल्याने खिचडी खूप छान लागते, त्यामुळे मी दरवेळेस अशा प्रकारेच ठेचून लसूण घालते। तर आता ह्यावरची साले आपण काढून घ्यायची आहे आणि असाच लसूण आपण खिचडीमध्ये घालणार आहोत। इथे पहा अशा प्रकारे मी सर्व साले काढून घेतलेली आहे लसणाची। आता आपण खिचडी बनवायला घेऊया। तर कुकर ठेवला आहे गॅसवर। आता यामध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घालायचं। तेल अजिबात जास्त घालायचे नाही, जास्त खिचडीला तेल लागत नाही। तर 1.5 चमचा इथे मी तेल घातलेले आहे। तेल गरम झाले की ह्यामध्ये मी घालते 1 चमचा जिरे आणि 1 चमचा मोहरी। जिरे आणि मोहरी छान मी ह्यामध्ये मिक्स करून घेते। जिरे मोहरी फुलले की आपण ह्यामध्ये घालूया आवडीनुसार कढीपत्ता। तेल इथे आपण कमी वापरलेलं आहे, त्यामुळे मी अशा प्रकारे कुकर उचलून सर्व मिक्स करून घेत आहे। कढीपत्ता छान ह्यामध्ये कुरकुरीत झाला की आपण ह्यामध्ये घालणार आहोत लसणाच्या पाकळ्या, ज्या आपण ठेचून घेतल्या होत्या। आता ह्या लसणाच्या पाकळ्या आपल्याला छान परतून घ्यायच्या आहे ह्यामध्ये, जोपर्यंत ह्याचा कलर सोनेरी होत नाही तोपर्यंत। जास्तही हा ठेचलेला लसूण जाळायचा नाही। इथे पहा लसणाला हलकासा ब्राउनिश कलर आलेला आहे। आता यामध्ये घालूया पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ। तर इथे पाऊण चमचा मी ह्यामध्ये मीठ घालत आहे। लगेच यामध्ये आवडीनुसार कोथिंबीर घालून घेणार आहोत आपण। कोथिंबीरनेही या खिचडीला खूप छान टेस्ट येते। आता सर्व छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर ह्यामध्ये घालायचं पाणी। तर पाणी इथे मी गारच पाणी घालणार आहे। मला मध्यम खिचडी बनवायची आहे, जास्त गिचकाही नको आणि जास्त मोकळी सुटसुटीत ही नको, त्या अंदाजाने इथे मी पाणी घातलेले आहे। जर तुम्ही प्रमाणात म्हटले तर 1 वाटी तुम्ही तांदूळ घेतला आहे, त्यासाठी तुम्ही 2.5 ते 3 वाट्या पाणी घालू शकता, जर तुम्हाला आसट खिचडी बनवायची असेल तर। वेगवेगळ्या प्रकाराच्या तांदूळाला कमी जास्त पाणी लागू शकते। आणि जर तुम्हाला इथे मोकळी सुटसुटीत खिचडी पाहिजे असेल तर फक्त तांदूळ बुडेल इतपत आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचे आहे। आता गॅस मध्यम आचेवर करायचा आहे आणि पहिले आपण ह्याला छान प्रकारे उकळी काढून घेऊयात। तर पहा इथे छान प्रकारे आता ह्याला उकळी येत आहे। आता आपण ह्यामध्ये तांदूळ घालून घेऊयात। जर तुम्हाला पहिले पाणी घालून किती पाणी घालायचे हा अंदाज येत नसेल तर अगदी थोडे पाणी घालायचे। त्यानंतर ह्यामध्ये तांदूळ घालून अंदाज घेऊन ह्यामध्ये लागेल तेवढे पाणी घालायचे। छान आता तांदूळ ह्यामध्ये मी हलवून घेतलेला आहे। आता आपण गॅस परत मंद आचेवर करून कुकरला झाकण लावून देऊयात। कुकरला झाकण लावलेलं आहे। आता आपण झाकण लावून मंद आचेवर असाच कुकर 10 ते 15 मिनिट ठेवणार आहोत। 12 मिनिटं झालेली आहे। इथे पहा आता मी गॅस बंद करते आणि खिचडी आपण थोडा वेळ थंड होऊन देऊयात। थोडी खिचडी थंड झाली की आपण झाकण काढूया।
तर पहा इथे किती छान प्रकारे आपली खिचडी तयार झालेली आहे। तुम्ही पाहू शकता कुकरमध्ये अगदी झटपट ही खिचडी तयार होते। काहीच या खिचडीला बनवण्यासाठी वेळ लागत नाही आणि कोणीही ही सर्व करू शकता, अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत कोणीही। लहान बाळांनाही तुम्ही ही अशा प्रकारे असत खिचडी खाऊ घालू शकता। यामध्ये लसूण घातल्यामुळे याची टेस्ट खूप छान लागते। नक्की या प्रकारे खिचडी करून पहा, कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। ही खिचडी तुम्ही लोणच्याबरोबर खाऊ शकता, तसेच यावर छान साजूक तूप टाकून ही खिचडी गरम गरम खूप छान लागते। नक्की अशा प्रकारे खिचडी करून तुमच्या मुलांनाही खायला द्या, खूप आवडीने मुलं तुमचे ही खिचडी खातील। तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला माझी ही झटपट बनणारी खिचडीची रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा। त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या। धन्यवाद।